महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची मुंबईमध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे। मात्र या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत। बघूया सविस्तर। राज ठाकरे देश सोडून जाणार होते। उद्धव ठाकरेच्या या घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून राज ठाकरे देश सोडून जाणार होते। शिवसेना नेते रामदास कदमांचा गौप्यस्फोट। राज ठाकरेंबरोबर उद्धव। महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची जोरदार चर्चा। या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती होणार का याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे। मात्र याच वेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी झी24 तासवर मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे काय करायचं, मातोश्रीतून एक दोन माणसं पाठवायचं तिकडे बघायला, जाऊन बघा कोण कोण तिकडे बसतात ते, मग ती यादी काढायची आणि मग ती यादी राज ठाकरेंसोबत असलेल्या काय त्यांची यादी उद्धव ठाकरे ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची। हे आम्ही जाऊन पाहिलंय, हे असं करणं पण माहिती आहे। आणि शेवटी याला कंटाळून एक दिवस राज ठाकरे हा देश सोडायला निघाले होते। म्हणजे मी जातो, आवटा भिडण्या जातो। हो, मी जबाबदारीने बोलतोय, अतिशय जबाबदारीने बोलतोय। उद्धव ठाकरेच्या या घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून राज ठाकरे देश सोडून जाणार होते। त्यावेळेला आम्ही थांबवलं। रामदास कदम एवढ्यावरच थांबले नाहीत। नारायण राणेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंविरोधात कट रचल्याचा आरोपही कदमांनी केलाय। आम्ही जेव्हा कणकवलीला चाललो होतो त्यावेळेला नारायण राणेंच्या बाबतीमध्ये एवढा तिखट प्रतिक्रिया त्यांनी चालू केल्या की जणू काय नारायण राणेंनी हल्लाच करावा राज ठाकरेंवरती आणि संपून टाकावं। की मग राणे चिडले, त्यांनी रस्ते अडवले, लोक बसवली रस्त्यावरती, राज ठाकरेंनी कणकवलीत येऊ नये म्हणून। मग एसपीने फोन केले राज ठाकरेंना की साहेब तिथून त्या रस्त्यातून तिकडून येऊ नका तुम्ही। मग आम्हाला एसपीनं 15, 20, 30 किलोमीटर लांबून असं यायला लावलं, तिकडून वेगळा रस्ता दिला गपचूप जाण्यासाठी। ही वेळ आमच्या आली होती त्यावेळेला, असावा असं मला वाटतं। रामदास कदम यांनी राज ठाकरेंना सल्लाही दिलाय। सगळं संपलंय, काय शिल्लक नाही। त्यांचा सगळ्यांचा जीव आहे उद्धव ठाकरेंचा, तो महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या। मग राज ठाकरेंना सोबत घेऊन आपल्या हाताशी काय लागतंय काय, हा एवढाच प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे। राज ठाकरेंच्या बाबत कुठलीही आस्था, आपुलकी, प्रेम, ओलावा, जिव्हाळा, भावबंदकी, कुटुंबीय नातं असं काही नाही। मी जबाबदारीने बोलतोय। जे उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचं होऊ शकत नाही, बाळासाहेबांचं होऊ शकत नाही, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होतात, ते उद्धव ठाकरे राजसाहेब तुमचे कसे होऊ शकतील। रामदास कदमांच्या या आरोपांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण आहे त्याचं। ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली, मंत्रिपदं घेतली, सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले, त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी। पण बाम लावण्याचा परिणाम, जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला असेल। मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरीही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको। त्यातले खास करून मिंदे गटाचे, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामध्ये, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत। ठाकरेंच्या विजय मेळाव्याच्या पूर्वसंध्येला रामदास कदमांनी हे गौप्यस्फोट केले। त्यामुळे कदमांच्या आरोपांच्या टायमिंगची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।